त्या मुलाने आम्हाला खूप मदत केली. आमच्याकडे पैसे नव्हते. ऍटमॉस्फिअर खूप सुंदर आहे. फक्त खाण्याचे इथे वांदे होतात. मिळते इथे ते मिळतं पोक, जे मी खात नाही. की सगळीकडे इथे शेती भरपूर केली जाते, म्हणजे भाजीपाला उगवला जातो. मला एक गोष्ट कळत नाही की तांबडी का नाही काढत येतो. आपण आता आलेलो आहोत सनराईज पॉइंटला. टॉपचा व्ह्यू आहे. मागे तुम्ही बघत असाल जिथे काल आम्ही गेलेलो, ब्रह्मोसचा व्हॉल्कॅनो, ऍक्टिव्ह व्हॉल्कॅनो आहे. तिथपर्यंत आम्ही आलेलो आहेत. आणि त्याच्या बाजूला तुम्ही बघत असाल डेझर्ट आहे पूर्ण. आणि हे आजूबाजूला जे दिसत आहेत ना, हे सुद्धा आधीचे व्हॉल्कॅनोज आहेत. व्हॉल्कॅनोमुळे तयार झालेली पठारं आहेत. आणि बाजूला हा बघा रिकामी जो आहे परिसर, तो पूर्ण डेझर्टचा आहे. आणि व्हॉल्कॅनो जेव्हा ऍक्टिव्ह होतो त्यावेळेला त्याच्यामधून जो लावारस निघतो किंवा जे दगडांसारखे जे स्फोटाने उडलेले असतात ते आम्हाला काल बरेच लांबपर्यंत दूरपर्यंत दिसले. म्हणजे त्याचा प्रभाव किती मोठा असेल हे त्याच्यावरून आपल्याला कळतं. जी दगड होती, दगडापेक्षा नॉर्मल दगडापेक्षा हलका असतो वजनाला स्फटिक सर, तो आम्ही आमच्या जोडीला सुद्धा एक कॅरी केलेला आहे. आणि इथून तुम्ही बघू शकता पूर्ण व्ह्यू. इकडून पूर्ण सिटी सुद्धा दिसते. प्लस इथून वरच्या बाजूला सुद्धा थोडा ऍडव्हेंचरसच आहे. वरचा टॉपचा अजून एक व्ह्यू आहे. तिथे जायला रस्ता नाही आहे, पण आम्ही छोटीशी जी पायवाट सारखी दिसते तिथून आम्ही जाऊन बघणार आहोत. जर पॉसिबल झालं तिथपर्यंत पोहोचणं तर आम्ही जाणार, नाहीतर आम्ही रस्त्यामधून पुन्हा रिटर्न येणार. या पॉइंटला येण्यासाठी जर तुम्हाला यायचं असेल, ब्रह्मोस माउंटनला जर वोल्कॅनो बघायला तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्हाला सुरबया एअरपोर्टला पहिले उतरावं लागेल. तिथून एकतर टॅक्सी करा तुम्ही, नाहीतर मग लोकल ट्रान्सपोर्ट मिळालं तर ठीक आहे. तिथून तुम्हाला गुबेंग या रेल्वे स्टेशनला यावं लागेल. गुबेंग वरून तुम्ही ट्रेन घेतली का तिकडून तुम्ही एकतर मलंगला या, नाहीतर मग एक मलंग ऑप्शन आहे आणि एक प्रोबोलिंगो म्हणून ऑप्शन आहे. तुम्ही तिथे येऊ शकता ट्रेनने. तिथे उतरल्यानंतर तुम्ही 1 ते 2 माणसं असतील तर तुम्ही 2 व्हीलर हायर करू शकतात, जी स्वस्तही पडते. 600 रुपयापर्यंत अराउंड आपल्याला मिळते. आणि पेट्रोल सुद्धा इथे स्वस्त आहे. 50 ते 55 रुपये लिटर पेट्रोल आहे. 4 माणसं असतील तर कार हायर करावी आणि तिथून तुम्ही इथपर्यंत येऊ शकता. राहण्याची सोय सुद्धा स्वस्तच आहे. 1000 ते 1200 रुपयात तुम्हाला चांगलं हॉटेल मिळतं इकडे. राहण्याची आणि खाण्याची सुद्धा सोय आहे. तुम्ही पूर्ण इकडे एक्सप्लोअर करू शकतात. 2 ते 3 दिवस तुम्ही राहिलात तरी इनफ आहे तिकडे येण्यासाठी. आपण टॉपला गेलेलो. टॉपवरून आपण खाली उतरताना आम्ही बघितलं की सगळीकडे इथे शेती भरपूर केली जाते, म्हणजे भाजीपाला उगवला जातो. त्याच्यामध्ये मोस्टली कोबी आणि लेटेस्टचे पत्ते, लेटेस्ट जे आपण सँडविच मध्ये वगैरे खातो. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे शेती करतात त्यांनी. डोंगराचा उतरणीचा भाग आहे, त्याच्यावर प्रॉपर त्या लोकांनी वाफे करून त्याच्यामध्ये लागवड केलेली आहे. संपूर्ण ठिकाणी तुम्ही बघू शकता. लांबून असं वाटतं की तिकडे माणूस उभाच राहू शकत नाही, घसरून 100% पडेल. पण त्याच्यावर त्या लोकांनी लागवड केलेली आहे कोबीची आणि लेटेस्ट. हे सगळं ज्वालामुखीच्या मातीतून तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकतात इकडच्या मातीचा रंग पण वेगळा आहे, पण माती सुपीक दिसते. कारण हिरवगार सगळीकडे बघितल्याप्रमाणे आपण विचार केला तर आपल्याला कळेल की मातीमध्ये सुपीकता किती आहे ती. आता आम्ही निघतोय परत हॉटेलकडे, कारण पाऊस पण थोडा भरलेला आहे आणि थंडीही खूप लागत आहे वरती टॉपला. तर जाऊन थोड्या वेळ आपण आता आराम करणार आहोत आम्ही. त्यासाठी आधी आम्ही रूट पकडलेला आहे. आमची गाडी तिकडे उभी आहे, ती घेऊन आम्ही आता हॉटेलकडे रवाना होतोय. चला. कोबी आणि लेटेस्टचे पत्ते आणि बाजूला पण भाजी लावलेली आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये. पण ऍक्च्युली कळत नाहीये कारण अजून तिला फूल वगैरे फळ आलेलं नाहीये, त्यामुळे कळत नाही ती कसली भाजी आहे नक्की. पण चारी दिशेला हे लेटेस्ट आहे, हे लेटेस्टचे पत्ते आहेत. चारी दिशेला भाजीच भाजी आहे. तुम्ही डोंगरावर व्हायची लक्षण आहे.
ना कवर. आणि आता आम्ही परत आलेलो आहोत आमच्या हॉटेलवरती, म्हणजे रूमवरती. रूमचा बाजूचा परिसर पण एक नंबर आहे आणि बाहेरचं तुम्ही त्याचं एक्सटिरियर बघू शकता. आणि बसायला जे केलेलं आहे, सकाळी समजा माणूस चहा आणि नाश्ता घेऊन इथे बसला, एक नंबरची फिलिंग असेल. आणि रूम आपल्या इंडियन रुपीजमध्ये 1000 रुपयाला पडतो आपल्याला. लोकेशन पण एकदम छान आहे. तुम्ही समोर बघू शकता की भाजीची लागवड केलेली आहे. इथे सुद्धा लेटेस्टचे पत्ते लावलेले आहेत त्यांनी बाजूला समोर. आणि हा असा रोड आहे आणि हा व्ह्यू आहे. आणि आता आपण रूम दाखवणार आहोत तुम्हाला. हा आहे एंट्रन्स. आणि अशा प्रकारे आहे. इथे फॅन सुद्धा नाही आहे आणि एसी सुद्धा नाही आहे, कारण इकडे 12 महिने बहुतेक थंडीच असावी. रात्रीच्या टायमाला त्यांनी व्हेंटिलेशन ठेवलेले आहेत रूमला, त्याच्यामधून एवढी एसी सारखी गार हवा येते की माणसाला झोपता मुश्किल होतं. सगळे इथे खूप छान आहे. ऍटमॉस्फिअर खूप सुंदर आहे. फक्त खाण्याचे इथे वांदे होतात. मिळते इथे ते मिळतं पोक, जे मी खात नाही, त्याच्यामुळे खाण्याचे फार वांदे झालेले आहेत. आम्ही अशा प्रकारे हा ब्रेड घेतोय. क्रीमवाला ब्रेड असतो तो आपल्या इंडियन रुपीजमध्ये 80 रुपयाला पडतो जवळपास. आणि मॅगी आहे, ती मॅगी 20 ते 25 रुपयाला पडते. काल आम्ही मॅगी खाल्लेली होती आणि 2 दिवस आम्ही ब्रेडवर काढतोय, अशी अवस्था आहे. सिटीमध्ये गेले, इथून सिटी सोडून की आपल्याला फूडच्या व्हरायटीज मिळणार आहेत. इथे ऑफ सीझन आहे सध्या, इथे पावसाळा आहे, टुरिस्ट फार कमी आहेत. संध्याकाळी 6:45ला काल आम्ही बघितलं ना, तर रोड एकदम शुकशुकाट होता. एकही माणूस आम्हाला दिसला नाही. तर आम्ही 2 जण स्कूटरवरती फिरत होते खायला शोधायला. ते सुद्धा आम्हाला मिळालं नाही, त्याच्यामुळे आम्हाला ब्रेडवरतीच भागवावं लागलं. आज मॅगी मिळालेलं होतं, त्यामुळे आम्ही आज रात्रीची सोय आधीच केलेली आहे आणि ब्रेड सुद्धा घेतलेला आहे. आपण आहोत आता इंडोनेशिया प्रोबोलिंगो स्टेशन जवळ. आम्ही गेलेले ज्वालामुखी बघायला, तिथून आता रिटर्न आलेलो आहेत आणि आता चाललेलो आहे तालीला. आता आमची बस आहे रात्रीची, कारण बस कंटिन्यू जाणार आहे म्हणून आम्ही बस प्रिफर करतोय. ट्रेनने आम्हाला स्टॉप घेत जावं लागलं असतं. म्हटलं तेवढ्या वेळामध्ये आपण थोडंसं जेवूया काहीतरी. बरेच दिवस असं छान जेवण नाही मिळालं म्हणून आम्ही चिकन राईस मागवलेला. तर अशा प्रकारे आला तो चिकन आणि राईस. आता आम्ही तो टेस्ट करणार आहोत, बघूया कसा लागतो तो. चिकन थोडं काढणं डिफिकल्टच आहे. इथे विथ स्किनच ते लोक फ्राय करतात. आपल्या इकडे चिकन सोलून वगैरे दिलं जातं. त्यांची पद्धत थोडीशी वेगळी आहे आपल्यापेक्षा. गरम आहे. मला एक गोष्ट कळत नाही की तांबडी का नाही काढत आहे लोक. काय मुंडी आहे वाटतं. चिकन टेस्टी लग आहे. त्याचा रिटाच आहे पण खूप ऑइली आहे. ऑइल भरभरून भरला याच्यामध्ये. आणि राईस आहे तो ड्राय आहे. जोडीला चटणी दिलेली आहे. चटणी सोबत आपण तो खाणार आहे. आणि आता चिकन बघूया कसं खाता येईल ते. आम्ही यांच्याकडून स्कूटर घेतलेली रेंटवरती. प्रोबोलिंगो वरून आम्ही गेलेले माउंटन्सवरती, जिकडे ज्वालामुखी होता तिकडे फिरायला. त्या मुलाने आम्हाला खूप मदत केली. आमच्याकडे पैसे नव्हते, आम्ही डिपॉझिट म्हणून डॉलर ठेवलेले $50. त्याने आम्हाला 2 लाख त्याच्या अगेन्स्ट पण दिलेले डिपॉझिट असतानाही हे करताना. आणि खूप मदत केली. त्याच्यामुळे आम्हाला खूप मदत झाली पैशांची, कारण आम्हाला करन्सी एक्सचेंज कुठे मिळत नव्हतं. आम्ही जेव्हा आज आले तेव्हा आम्ही बँकेतून करन्सी एक्सचेंज करून घेतली. मॅन विथ अ गोल्डन हार्ट आम्ही त्याला नाव ठेवलंय. हा, बस बुकिंग साठी पण आम्हाला जरा प्रॉब्लेम येत होता. तो आम्हाला ट्रॅव्हल एजंट कडे घेऊन गेला. तिकडे त्याने दाखवलं वगैरे सगळं. त्याप्रमाणे त्याने खूप मदत केली. म्हणून आम्ही त्याला थँक्यू बोलण्यासाठी खास हा व्हिडिओ बनवत आहे. थँक्यू व्हेरी मच. हा, आणि तुम्ही जर कोणीही जर का वोल्कॅनो बघण्यासाठी येणार असाल, प्रोबोलिंगो वरून स्टेशनच्या पुढेच 1 किलोमीटर आता त्यांचं ऑफिस आहे इकडे. इकडून स्कूटर तुम्ही रेंट करू शकता. स्कूटर पण एकदम छान होती. हे त्यांचा ऑफिसचा नंबर आहे आणि हे ऑफिस आहे त्यांच्या इकडे. तुम्ही कधी येऊ शकतात. आणि तुम्हाला ज्वालामुखी बघायचं असेल तर ह्याला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. हा कोऑपरेशन देईल तुम्हाला. थँक्यू ब्रदर.